हॅलो, वेलकम टू आत्मबोध फोकस अँड वेलनेस. आपण एक पॉडकास्टची मस्त सिरीज तयार करत आहोत. ह्यामध्ये करिअर गायडन्स, ॲप्टिट्यूड टेस्ट, हाऊ टू स्टडी, हाऊ टू फाइंड युअर नीश असे वेरियस टॉपिक्सवरती आपण डिस्कशन करणार आहोत. सो आजचा फर्स्ट टॉपिक हा आहे की ॲप्टिट्यूड टेस्ट अँड करिअर गायडन्स म्हणजे काय. सो बरेच जणांना डाऊट असतो की ही टेस्ट करावी का नाही करावी, कशा पद्धतीने असते किंवा ह्याच्यामुळे काय फायदा होतो. सो अशा प्रत्येक डाऊटला तुम्हाला एक सोल्युशन आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत आज या पॉडकास्टमध्ये. आपल्या आजच्या होस्ट आहेत जागृती काणे. या गेले बरेच वर्ष मुलांबरोबर काम करत आहेत आणि करिअर गायडन्स करत आहेत बऱ्याच मुलांना. सो आज ते आपल्याला ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे काय असतं आणि करिअर गायडन्स कशा पद्धतीने केला जातो ह्याबद्दलची बरीच माहिती आपल्याला आज देणार आहे. माझं नाव जागृती अमोल काणे. मी मास्टर ऑफ सोशल वर्क केलेलं आहे. या डिग्रीमध्ये मी चाइल्ड डेव्हलपमेंट आणि वुमन एम्पॉवरमेंटमध्ये स्पेशलायझेशन घेतलेलं आहे. मी ॲप्टिट्यूड टेस्ट करिअर काउन्सिलिंग केलं आहे. ज्ञानप्रबोधिनीमधून हा कोर्स मी पुन्हा केला आहे. त्याच्यानंतर एज्युकेशन सायकोलॉजी, ॲडोलसंट सायकोलॉजी केलं आहे. लाईफ बाय डिझाईन चेन्नई इथून मी लाईफ कोच हाही कोर्स पूर्ण केलेला आहे. या सगळ्या शिक्षणाच्या जर्नीमध्ये मी 2008 पासून ॲप्टिट्यूड टेस्ट करिअर काउन्सिलिंग करायला सुरुवात केली. 8वी ते 12वी या विद्यार्थ्यांकरता आपण ॲप्टिट्यूड टेस्ट कंडक्ट करतो आणि करिअर काउन्सिलिंग करतो. ह्या सगळ्या जर्नीमध्ये बाकीचे जे कोर्सेस मी हळूहळू करायला लागले. 2017मध्ये मला जास्त वाटायला लागलं की आपण पॅरेंट्स आणि स्टुडंटसाठी खूप छान काम करू शकतो आणि या सर्व्हिसेस एकत्रितपणे देऊ शकतो. आणि मग आत्मबोध फोकस आणि वेलनेसचा जन्म झाला असं आपण म्हणू शकतो. याच्या अंडर आपण पॅरेंट्स आणि स्टुडंटसाठी स्टडी रिलेटेड, बिहेवियर रिलेटेड आणि ॲप्टिट्यूड टेस्ट करिअर काउन्सिलिंग ह्या तिन्ही बेसवर आपण सगळ्या सर्व्हिसेस देतो. हॅलो जागृती मॅम. सो पहिला क्वेश्चन असा आहे की ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे काय असतं आणि त्या पर्टिक्युलर टेस्ट कंडक्ट करण्यासाठी काही लायसन्सिंग किंवा ऑथरायझेशन असं काही लागतं का? तर ह्याबद्दल थोडीशी माहिती. आपण पहिले ॲप्टिट्यूड टेस्ट विषयी बोलूया. ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे मराठीत त्याचं भाषांतर केलं तर कल चाचणी. आता आपला कल कुठे आहे आणि करिअरसाठीचा आपण जे काही पुढे बघणार आहोत त्यासाठीचा आपला कल कुठे आहे हे याच्यातून शोधलं जातं असं सामान्यपणे बोललं जातं. पण ऍक्च्युली आपला त्याच्याविषयीचा थोडा अभ्यास जर करायचा म्हटलं तर मूल लहान असल्यापासून ते आता 10वी 12वी पर्यंत जे मोठं झालेलं असतं तर ते मेंटली, इमोशनली, फिजिकली, सोशली आणि इंटेलेक्च्युअली या 5 क्षेत्रांमध्ये त्याची डेव्हलपमेंट होत असते. तर ह्या सगळ्याचं मॅपिंग आपण या टेस्ट मधून जो रिपोर्ट येतो त्याच्यामध्ये केलं जातं आणि हे मॅपिंग आपल्याला हे जे मेजरिंग केलेलं असतं ते आपल्याला करिअर चॉईससाठी त्याच्यासाठी गायडन्ससाठी खूप उपयोगी पडतं. सो मी याला थोडीशी उपमा अशी देते की आपण जसं ब्लड टेस्ट करतो आणि त्याच्यामध्ये कॅल्शियम, सोडियम कळतं आपल्याला रक्तातलं किती आहे, त्या पद्धतीने आहे की ॲप्टिट्यूड टेस्ट नंतर आपली पर्सनॅलिटी काय आहे, आपलं लर्निंग ओरिएंटेशन काय आहे, थिंकिंग ओरिएंटेशन काय आहे. सो बेसिकली आपल्या ॲबिलिटीज आणि ओरिएंटेशन्स हे 2 कळल्यामुळे आपल्याला करिअरसाठी व्यवस्थित गाईडलाईन मिळू शकतो. सर्टिफिकेशन कोर्स केलेला किंवा डिप्लोमा आणि डिग्री घेतलेलं अशा प्रकारचं क्वालिफिकेशन असेल तर आपण चांगल्या प्रकारे गाईड करू शकतो. आणि कसं आहे, जरी आपण एज्युकेशन सायकोलॉजिस्ट असलो किंवा टीनेजर सायकोलॉजिस्ट वगैरे असलो तरी सुद्धा हे गाईड करताना आपल्याला पहिल्यांदा म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्ट अवेलेबल लागते. सो ज्या सायकोलॉजिकल रिसर्च संस्था आहे किंवा जे डेव्हलपर्स आहेत त्यांच्याकडून आपल्यासाठी ते टेस्ट अवेलेबल होण्यासाठी ते लायसन्सिंग लागतं किंवा आपणही तो सर्टिफिकेट कोर्स केलेला असेल तरच ते आपल्याला ती ऑथरायझेशन देतात. सो आपण ॲप्टिट्यूड टेस्ट करता ज्ञानप्रबोधिनी पुणे ही सायकोलॉजिकल रिसर्च संस्था आहे, वेल नोन आहे, आणि करिअर स्पेक्ट्रम या 2 संस्थांच्या आपण टेस्ट वापरतो. आपण ऑथराइज व्हेंडर आहोत त्याचे. खूप मस्त एक्सप्लेन केलं तुम्ही ॲप्टिट्यूड टेस्ट बद्दल. मला अजून एक क्वेश्चन असा आहे की कुठल्या एज ग्रुपच्या स्टुडंट्सनी ही टेस्ट घ्यावी आणि ह्या कशा प्रकारे युजफुल आहे ही टेस्ट. आणि अजून एक असा प्रश्न आहे की अडल्टसाठी काही अशा टेस्ट अवेलेबल आहेत का ज्यांना करिअर स्विच करायचं असतं किंवा अपग्रेड करायचं असतं तर त्यांना काही गायडन्स मिळण्यासाठी अशी काही टेस्ट अवेलेबल आहे का? बेसिकली करिअर गायडन्स किंवा करिअर चॉईससाठी ही टेस्ट 8वी ते 12वी या स्टँडर्ड करता केलेली आहे तयार. आणि त्याच्यामध्ये जो रिपोर्ट मिळतो त्याच्यानुसार काउन्सिलिंग होऊन आपण करिअर ऑप्शन्स तिथे शॉर्टलिस्ट करू शकतो. याच्यामध्ये पुढे जाऊन प्रोफेशनल्स आहेत की त्यांना काही स्विच ओव्हर करायचं आहे जॉब किंवा जॉब सोडून बिझनेस सुरू करायचा आहे तर त्याच्याकरताही फर्दर काही टेस्ट आहेत आणि त्या टेस्ट देऊनही तो गायडन्स त्यांना खूप चांगल्या प्रकारे मिळू शकतो.
मस्त एक्सप्लेन केलं तुम्ही. अजून एक असा प्रश्न आहे की ही पर्टिक्युलर टेस्ट घेतल्यानंतर कुठल्या एरियाज मध्ये ह्या टेस्टचे रिझल्ट्स येतात आणि ते कशा प्रकारे येतात? ते इन्साइट्स आपण कशा पद्धतीने स्टुडंट्स आणि पेरेंट्सपर्यंत पोहोचवतो, त्याच्याबद्दल काही काउन्सिलिंग किंवा गायडन्स सेशन, एक सेपरेट सेशन होतं का? सो ह्याबद्दल काही इन्फॉर्मेशन. याच्यामध्ये जसं आपण मगाशी म्हटलं तसं की रिपोर्ट जो आहे त्या रिपोर्टमध्ये पर्सनॅलिटी ट्रेट, स्कोर व्हॅल्यूज आपण तिथे मेन्शन केलेले असतात, त्या सगळ्या समजावून देतो. त्याच्यामुळे त्या स्टुडंटचा स्वभाव काय, पर्सनॅलिटी काय आहे हे कळतं. हे आम्ही या रिपोर्टला आपली रिप्लिका म्हणतो. आणि त्याच्यानंतर आहे कोर स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस. प्रत्येक पर्सनॅलिटीला स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस असतात. सो स्ट्रेंथ्स कसे करिअरसाठी कुठे उपयोगी पडणार आहेत आणि विकनेसेसवर कसं ओव्हरकम करायचं हेही त्याच्यामध्ये डिस्कस केलं जातं. त्याच्यानंतर आहे कॉग्निटिव्ह लेव्हल्स. प्रत्येक विषयाच्या कॉग्निटिव्ह लेव्हल्स तिथे दिलेले असतात. मग त्या विषयानुसार आपण करिअर कोणत्या करिअरसाठी विचार करू शकतो तेही गाईडलाईन तिथे मिळू शकते. त्याच्यानंतरचा महत्वाचा भाग आहे थिंकिंग ओरिएंटेशन. आता थिंकिंग ओरिएंटेशन मध्ये 4 ओरिएंटेशन्स असतात. अनालिटिकल, टेक्निकल, पीपल आणि क्रिएटिव्ह, किंवा आपण त्याला आर्टिस्टिक ओरिएंटेशन म्हणतो. सो याच्यामध्ये तो जो ग्राफ दिलेला असतो तो ग्राफ खूप महत्वाचा असतो आणि त्यानुसार आपण करिअरसाठी गाईड करायला सोपं करू शकतो. त्याच्यानंतर लास्ट आहे लर्निंग ओरिएंटेशन. आता लर्निंग ओरिएंटेशन म्हणजे काय, तर प्रत्येक विद्यार्थ्याची, स्टुडंटची ही एक स्वतःची लर्निंग स्टाईल डेव्हलप झालेली असते तोपर्यंत, किंवा त्याला कोणत्या वातावरणामध्ये लर्निंग चांगलं येऊ शकतं, कशा प्रकारचे टीचर्स असतील तर ते लर्निंग चांगलं येऊ शकतं, किंवा कोणत्या प्रकारचं स्टडी मटेरियल असेल तर त्याला ते खूप लर्निंग चांगलं येऊ शकतं. अशा काही बेसवर ते ऑब्झर्वेशन्स त्या पर्सनॅलिटीचे असतात आणि त्यानुसारही आपल्याला करिअर निवडायला खूप सोपं पडतं. शेवटचं आहे करिअर फॅक्ट्स. आता करिअर फॅक्ट्स म्हणजे काय, तर त्या पर्सनॅलिटीमध्ये करिअरला पुढे जाण्यासाठी कॉन्क्रीट काही फाउंडेशन तयार झालेलं असतं. तर ते काय काय आहे ते तिथे मेजर केलेलं असतं, ते तिथे मेन्शन केलेलं असतं. सो आतापर्यंत जे मी सगळे हे पॉईंट सांगितले ते खूप महत्वाचे असतात आणि त्यांनी खूप छान गाईडलाईन तयार होते आणि आपण अप्रोप्रिएट करिअरसाठी पुढे जाऊ शकतो. आणि त्या गाईडलाईनवर डिस्कस करताना किंवा तो रिपोर्ट एक्सप्लेन करताना स्टुडंटलाही खूप क्लॅरिटी मिळायला सुरुवात होते. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. कारण त्याच्यामध्ये ॲबिलिटीज, ज्या क्षमता आहेत त्याची चर्चा होते, ओरिएंटेशनची चर्चा होते आणि त्यानुसार स्टुडंटला आणि पॅरेंट्सना गाईडलाईन मिळायला लागते, क्लॅरिटी यायला लागते. पुढचा प्रश्न असा आहे की ह्या टेस्ट केल्यानंतरचे जे रिझल्ट्स येतात ते मुलांच्या इंटरेस्ट प्रमाणे येतात की काही व्हेरी होतात, आणि कशा पद्धतीने आपण त्यांना पुढच्या करिअरसाठी गाईड करू शकतो, आणि कुठल्या प्रकारचे करिअर ऑप्शन्स आपण त्यांना अवेलेबल करून देतो, आणि हाऊ मच दे आर हेल्पफुल फॉर द लॉंग टर्म बेसिस. ऍप्टिट्यूड टेस्ट आणि करिअर काउन्सिलिंग याबद्दल एक महत्वाची बाब मला सांगायची. प्रश्न तुझा खूप छान होता. सांगायची म्हणजे काय होतं ना, स्टुडंटला काही गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो आणि तो अट्रॅक्ट झालेला असतो काही करिअर ऑप्शन्सच्या टुवर्ड्स. पॅरेंट्सच्या मनामध्ये काहीतरी वेगळे इंटरेस्ट असतात. त्यांच्या फॅमिली मेंबर्समध्ये काही अशा पर्सनॅलिटीज असतात की त्यांचा इन्फ्लुएन्स असतो की हा याने नेव्हीमध्ये गेलाय किंवा मर्चंट नेव्हीमध्ये वगैरे, अशा प्रकारे. आणि ऍक्च्युअल आपण ऍप्टिट्यूड टेस्ट करतो आणि त्याचा जो रिपोर्ट येतो आणि त्या रिपोर्टमध्ये ती जी काही पर्सनॅलिटी मांडलेली असते आणि त्याचं हे जे आपण सगळं डिस्कस केलंय ते सगळं दिलेलं असतं ते ऍक्च्युअल आहे. म्हणून मी ब्लड टेस्टचं तिथे उदाहरण देते की जे माझ्यात आहे ते त्या म्हणजे रिप्लिका आहे ती त्या रिपोर्टमध्ये दिसतं. त्याच्यामुळे मला इंटरेस्ट किती आहे, माझ्यावर कोणाचा इन्फ्लुएन्स आहे, याच्यामध्ये काय असतं, त्या रिलेटेड माझ्यामध्ये त्या ॲबिलिटीज, ओरिएंटेशन्स वगैरे आहेत की नाही हे तपासलंच जात नाही आणि आपण फक्त अट्रॅक्ट होतो त्या करिअर्सकडे. पण रिपोर्ट ज्या वेळेला समोर येतो त्यावेळेला ऍक्च्युअल आपली कुंडली मांडलेली असते त्याच्यामध्ये की माझ्या ॲबिलिटीज आणि ओरिएंटेशन्स काय काय आहेत आणि मग त्यानुसार तो डिसिजन घेतला तर नक्कीच ते लॉजिकल आणि सायंटिफिक वेनी गेलो असं होईल ना, की मला इंटरेस्ट आहे पण माझ्याकडे ते ॲबिलिटीज आहेत का, माझ्या फॅमिलीमध्ये ह्या पर्सनॅलिटीज आहेत त्यांचा इन्फ्लुएन्स आहे पण माझ्याकडे ते ॲबिलिटीज आहेत का, हे बघणं फार गरजेचं आहे. काही पॅरेंट्सचं असं होतं की मला डॉक्टर व्हायचं, तो इंजिनियर व्हायचं, तर माझी इच्छा अपूर्ण राहिली तर माझ्या मुलांनी ती पूर्ण करावी. पण तसं नसतं ना, की त्यांच्यामध्ये ती एबिलिटी असेल तरच ते पुढे जाऊ शकतात. सो रिपोर्ट हा खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये जे मेन्शन केलेलं आहे त्या पद्धतीने जर आपण ते गाईडलाईन घेतली
आणि त्यानुसार आपण पुढे गेलो तर ते जास्त चांगलं आहे. ते खरं लॉजिकल आणि सायंटिफिक आहे. यावर पॅरेंट्सनी आणि स्टुडंट्सनी भर द्यावा असं माझं नक्कीच म्हणणं राहील. इफ यू कॅन शेअर सम ऑफ युअर प्रिव्हियस स्टुडंट्स, त्यांचे कसे एक्सपिरियन्सेस होते, तर इफ यू कॅन शेअर दॅट. हो, नक्कीच. अशीही काही उदाहरणं आहेत माझ्याकडे की स्टुडंट आणि पॅरेंट्स ज्या वेळेला आलेले आहेत, आपला टेस्ट झाली, रिपोर्ट ज्या वेळेला मी एक्सप्लेन करायला लागले, त्याला मगाशी म्हटलं तसं की थिंकिंग ओरिएंटेशन मध्ये टेक्निकल, अनालिटिकल, क्रिएटिव्ह सगळे भाग असतात. मग तिथे आर्टिस्टिक ओरिएंटेशन त्या मुलाचं किंवा मुलीचं खूप छान दिसलं आणि मग मी त्यांना विचारलं की कुठे तुम्हाला असं आयडेंटिफाय झालंय का की आर्टिस्टिक ओरिएंटेशन खूप चांगलं आहे, स्ट्रॉंग आहे हा एरिया. तर ते म्हणाले नाही, आता तरी अजून काही आम्ही असं स्पेसिफिक सांगू नाही शकत, तसं काही अजून आयडेंटिफाय नाही झालेलं. मग मला त्यांची पूर्ण त्या स्टुडंटची हिस्ट्री विचारायला लागते की लहानपणापासून काय काय केलंय त्यांनी, कसं कसं आहे, किंवा थोडंसं फिजिकल त्यांचं अॅनाटॉमी बघून किंवा हात बघून थोडंसं लक्षात आता येतं की ड्रॉइंग चांगलं आहे किंवा आर्ट रिपोर्ट बघून वक्तृत्वामध्ये चांगलं आहे, डान्समध्ये, हे आपल्याला आर्टिस्टिक याच्यामधनं कळतं. आणि मग त्यानुसार माझे खूप प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांमधनं थोडं थोडं त्यांच्या लक्षात यायला लागतं, अरे हां, त्यावेळेला हे आम्हाला दिसलं होतं. पण काय होतं, मुलांना तिथे एक्सप्लोरच करायला मिळालेला नसतो तो कधी कधी एरिया, की आई वडील जॉबला असतात, मुलं शाळेत जातात येतात आणि मग तिथे काही कॉम्पिटिशन्स असतात, काही वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्स घेतल्या जातात, त्याला ते बसू शकतात की नाही किंवा नाही अटेंड करू शकत काही गोष्टी. तर त्यावेळेला त्यांना ते एक्सप्लोरेशनच मिळालेलं नसतं, तो एरियाच एक्सप्लोर झालेला नसतो आणि त्याच्यामुळे कदाचित ते आयडेंटिफाय झालेलं नसतं. पण इथे ते आयडेंटिफाय होतं आणि मग त्यांना ती गाईडलाईन मिळते की येस, आपल्याला हे थोडं एक्सप्लोर करायला पाहिजे. मग आपला प्लान म्हणजे जे करिअर विषयीचं गायडन्स थोडासा शिफ्ट अशा प्रकारे होतो की प्लान ए आणि प्लान बी. सो प्लान ए असतो अकॅडमिकली कसं जायचं आणि ब्रेड अँड बटर साठी सर्व्हाइव्ह होण्यासाठी तुम्ही कसा जॉब आहे किंवा त्या प्रकारचं अकॅडमिकली कोणतं करिअर निवडायचं. पण आर्टिस्टिक ओरिएंटेशन खूप स्ट्रॉंग तिथे जर एरिया दिसत असेल तर प्लान बी ही दिला जातो की अकॅडमिक्स बरोबर तुम्ही आर्टिस्टिक ह्याच्यातलं काही आहे तेही तुम्ही परस्यू करा, त्याच्यातलं क्वालिफिकेशन परस्यू करा आणि मग सॅटर्डे संडेज मध्ये तुम्ही हॉबी क्लासेस किंवा कुठे काही परफॉर्मन्सेस अशा पद्धतीने ते म्हणजे आर्टिस्टिक ओरिएंटेशन सुद्धा तुम्ही युटिलाइज करू शकता आणि मग तुमचा करिअर पाथ तशा पद्धतीने डिझाईन केला जातो. सो हेही होऊ शकतं नक्कीच. खूप छान गाईड केलं तुम्ही. आता शेवटचे 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे जे पेरेंट्स फार कन्फ्युज्ड आहेत आणि मुलं पण फार कन्फ्युज्ड आहेत, कुठले करिअर ऑप्शन चूज करायचे. आता व्हरायटी ऑफ करिअर ऑप्शन्स अवेलेबल आहेत, तर कशा प्रकारे प्लॅनिंग करायचं ह्याबद्दल काही तुम्ही हेल्प करू शकलात तर. ऍप्टिट्यूड टेस्टची प्रोसिजर आपण इथे समजून घेऊया. बेसिकली 8वी नंतर म्हणजे 9वीत आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला ऍप्टिट्यूड टेस्ट केली तर चांगलं आहे, कारण 9वी मध्येच असताना ऍप्टिट्यूड टेस्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या पर्सनॅलिटीचे विकनेसेस, स्ट्रेंथ्स, ॲबिलिटीज, ओरिएंटेशन हे सगळं कळतं आणि त्याच्यावर आपण म्हणजे त्याच्यावर सोल्युशन्स काढू शकतो त्या विकनेसवर आणि 10वी करता त्याचा खूप फायदा होतो, म्हणजे 10वीचे मार्क वाढवण्याकरता खूप फायदा होतो. दुसरी गोष्ट अशी की प्रोसिजर काय आहे. तर ऍप्टिट्यूड टेस्टसाठी साधारण 1.5 ते 2.5 तासाची कम्प्युटराइज टेस्ट असते. आता या टेस्टमध्ये जसं मी मगाशी म्हटलं की मेंटली, फिजिकली, सोशली, इंटेलेक्च्युअली, इमोशनली या प्रकारे जो स्कोप असतो आणि आपण एवढ्या 10वी 12वी पर्यंत आलेलो असतो त्यानुसार प्रश्न असतात त्यांच्या अकॅडमिक्स मधले सुद्धा आणि ते सोशली कसे वावरले किंवा एखादी सिच्युएशन देऊन त्याच्यावर तुम्ही कसं डील करणार आहात त्या सिच्युएशनला, अशा प्रकारचे प्रश्न असतात आणि त्याच्यामध्ये आपण एमसीक्यूज सारखे प्रश्न वाचून ऑप्शन द्यायचे असतात. ती 1.5 तासाची टेस्ट झाल्यानंतर जो रिपोर्ट मिळतो तो रिपोर्ट साधारण म्हणजे करिअर स्पेक्ट्रमचा जर आपण रिपोर्ट पाहिला तर तो 40 ते 50 पानांचा असतो. याच्यामध्ये पर्सनॅलिटी ट्रेट्स, कोर व्हॅल्यूज, त्याच्या स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस, त्याच्यानंतर कॉग्निशन लेव्हल्स, लर्निंग ओरिएंटेशन, थिंकिंग ओरिएंटेशन, करिअर फॅक्ट्स या प्रकारचे मुद्दे असतात आणि ते मी स्वतः आफ्टर टेस्ट जेव्हा रिपोर्ट येतो त्याला स्टुडंट आणि पॅरेंट्सना तो 1 to 1 अक्रॉस द टेबल बसून आपण समजावून सांगतो अख्खा रिपोर्ट की हे जे मी आता सगळे मुद्दे सांगितले ते मुद्दे कसे कसे आहेत आणि ते कसे आपल्याला उपयोगी पडणार आहेत करिअरसाठी. सो हा जवळजवळ 1 तासाचा रिपोर्ट एक्सप्लेनेशन सेशन होतं. त्याच्यानंतर मी स्वतः हे सुरू केलेलं आहे की जवळजवळ 200 करिअर ऑप्शनची मी पीपीटी बनवली
आता कारण काय होतं, पॅरेंट्सना बिलकुलच अवेअरनेस नसतो काय काय बाहेर करिअर ऑप्शन्स आहेत. आणि आता जर बघितलं आपण तर खूप स्पेशलायझेशन्स आहेत, खूप मायक्रो लेव्हलला स्पेशलायझेशन्स आहेत. सो त्यांची पोटेन्शियल असते तर आपल्याला त्यांना ते वेगवेगळे करिअर ऑप्शन्स देणं गरजेचं आहे. रिपोर्ट समजावून झाल्यानंतर ती पीपीटी मी त्यांना देते. जवळजवळ 1 ते 2 दिवसाचा आपण पिरियड त्यांना देतो की दे हॅव टू गो थ्रू दॅट पीपीटी अँड व्हॉट एव्हर द रिपोर्ट वॉज देअर, की त्यांनी ते छान लिसन केलेलं आहे, समजून घेतलेलं आहे, अंडरस्टँड केलेलं आहे. सो त्या रिपोर्टच्या अकॉर्डिंगली त्यांनी पीपीटी गो थ्रू करायचे आणि त्यांनी काही 3-4 ऑप्शन्स शॉर्टलिस्ट करायचे करिअरसाठीचे. मीही इकडे करतच असते, मीही शॉर्टलिस्ट करते. आणि ती प्रोसेस झाल्यानंतर आमची एक परत मीटिंग असते स्टुडंट आणि पॅरेंट्स बरोबर, आणि त्यावेळेला दोघांच्या डिस्कशननी आम्ही ते कोर ऑप्शन्स शॉर्टलिस्ट करतो. आता या मीटिंगमध्ये काय असतं तर शॉर्टलिस्ट करायचे जे ऑप्शन्स असतात त्याच्यामध्ये मला त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड जाणून घ्यायची असते, त्याच्यानंतर इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड असते किंवा पॅरेंट्सचं काही मतं असतात, स्टुडंट्सची काही मतं असतात. त्या सगळ्याचं पूर्ण माहिती घेऊन मग त्या पद्धतीने ती प्रोसेस असते आणि आपण ते कोर ऑप्शन शॉर्टलिस्ट करतो. त्याच्यानंतर मग ते जे 3-4 ऑप्शन शॉर्टलिस्ट केलेले आहेत त्याच्यावर मग त्यांनी डिसिजन घ्यायचा असतो की कोणत्या ऑप्शनला जायचं म्हणून, आणि तिथे ती प्रोसिजर आपली संपते. सो ऍप्टिट्यूड टेस्ट कंडक्ट करण्यापासून ते या मीटिंग पर्यंतची ही सगळी प्रोसेस आहे. की आत्मबोध फोकस अँड वेलनेस ह्या प्लॅटफॉर्मच्या अंडर आपण किती प्रकारचे वेरियस कोर्सेस करतो आणि कुठल्या प्रकारे टेस्ट घेतल्या जातात आणि काय काय तुमचे सर्व्हिसेस आहेत ह्याबद्दल काही इन्फॉर्मेशन मिळाली तर? आत्मबोध फोकस अँड वेलनेसच्या अंडर ज्या सर्व्हिसेस बद्दल आपल्याला बोलायचं आहे त्याच्यामध्ये पहिलं आहे ऍप्टिट्यूड टेस्ट करिअर काउन्सिलिंग. दुसरं आहे हाऊ टू स्टडी. आफ्टर कोरोना ज्या वेळेला मुलं माझ्याकडे ऍप्टिट्यूड टेस्टला येत होती, म्हणजे स्टुडंट्स जे येत होते त्याच्यामध्ये मला खूप ट्रिमेंडस बदल दिसला, म्हणजे बिफोर कोरोनाचे स्टुडंट्स आणि आफ्टर कोरोनाचे स्टुडंट्स. आणि तिथे ते सगळं बघून ना मी खूप अस्वस्थ झाले. म्हणजे लिटरली त्यांना वाचता येत नव्हतं, लिहिता येत नव्हतं, स्वतःचं मत मांडता येत नव्हतं, काहीच मला त्याच्यामध्ये दिसत नव्हतं. त्या अस्वस्थतेमध्ये मला असं म्हणता येईल की हाऊ टू स्टडीजला जन्म झाला या कोर्सचा. आता याच्यामध्ये काय होतं, कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन स्कूल्स आणि सगळे क्लासेस किंवा त्यांचं अकॅडमिक्स सगळं चालू होतं आणि त्यांची लिखाणाची प्रॅक्टिस गेली होती वगैरे, सगळेच प्रॉब्लेम आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. सो ह्याच्यामध्ये बेसिकली अभ्यास कसा करायचा हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मग अगदी रिडिंग कसं करायचं, रायटिंग कसं करायचं ते सगळं मी शोधत असताना मग अभ्यास कसा करायचा याच्यावर एक छान कोर्स तयार करावा लागेल हे जाणवतच होतं. याच्यामध्ये आपण काय काय शिकवतो तर रिडिंग कसं करायचं, क्वेश्चन कसा वाचायचा, तो अंडरस्टँड कसा करायचा, आन्सर कंपोज कसं करायचं, कारण आपल्याला परीक्षेमध्ये आन्सर्स लिहायचे आणि त्याच्यावरच आपल्याला मार्क मिळणार आहेत. सो तो एरिया खूप वीक असतो की आन्सर कसं लिहायचं, त्याला लॉजिकल थिंकिंग हा बेसच नसतो. सो आन्सर कसं कंपोज करायचं हा महत्त्वाचा भाग तिथे शिकवला जातो. आणि माझ्याकडे खूप टेस्टिमोनियल्स आपण सांगू शकतो असे या संदर्भामध्ये हाऊ टू स्टडीमध्ये, की फिजिक्समध्ये 50 पैकी 3 मार्क मिळवलेला मुलगा माझ्याकडे आला होता आणि हा कोर्स केल्यानंतर जी त्यांनी शाळेची म्हणजे 11वी सायन्सला होता तो, तर ती जी एक्झाम दिली त्याच्यामध्ये त्याला 43 मार्क मिळाले 50 पैकी. कारण अंडरस्टँड करणं आणि मग ते लिहिणं आणि ते लॉजिकल असायला पाहिजे. म्हणजे फिजिक्स सारखा विषय तर तो खूपच लॉजिकल आणि सायंटिफिक उत्तरं देता आली पाहिजे. तर या लेव्हलला आणून आपण तिथे त्यांना ठेवून दिलं होतं. तर ह्याचा खूपच उपयोग होतो. त्याच्यानंतर आहे हाऊ टू फाइंड निश. आपण जे मगाशी म्हटलं की ऍप्टिट्यूड टेस्ट करिअर काउन्सिलिंग आहे, त्याच्या प्रोसिजरच्या एंडला आपण एक 2 ते 3 करिअर ऑप्शन्स शॉर्टलिस्ट करतो आणि तिथे ती प्रोसिजर ऍक्च्युली संपते. याच्यामध्ये आता आफ्टर कोरोना परत पॅरेंट्सची अशी डिमांड आली की मॅडम जे आपण शॉर्टलिस्ट करतो त्याच्यामध्येच कोणता अप्रोप्रिएट करिअर ऑप्शन आपण मुलांना गाईड करू शकतो का, कारण आम्हालाही पॅरेंट्स म्हणून ती गरज आहे. कारण आत्ताच्या ह्याच्यामध्ये इतक्या कॉम्पिटिशनच्या सगळ्या ह्या एरामध्ये कोणत्याही कोर्सला जायचं तर भरमसाठ पैसे भरावे लागतात, त्यामुळे त्यांना ऍडमिशन मिळणं हीच खूप मुश्किल गोष्ट असते. त्याच्यानंतर कोर्स सुरू झाल्यानंतर मध्ये काही डिस्टर्बन्सेस झाले, त्याला आवडला नाही आणि शिफ्ट व्हायचं असेल, ही तर खूपच. या सगळ्याच्या दृष्टीने पॅरेंट्सनाही असं वाटतं की आता आपल्याला त्या पद्धतीने गायडन्स मिळायला पाहिजे.
मग त्याच्यावर मी खूप रिसर्च केला आणि आता एक हा हाऊ टू फाइंड निश आपण हा कोर्स तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये एक स्केलेटन बनवलेलं आहे की करिअरसाठीच्या हर एक अँगलमध्ये जाऊन आम्ही मायक्रो लेवलला मी रिसर्च करून घेते. म्हणजे मुलं माझ्याकडे येऊन समोर बसतात आणि त्यांना गाईडलाईन दिली जाते कशा कशावर रिसर्च करायचा आहे, कोणत्या कोणत्या फील्ड्सवर रिसर्च करायचा आहे आणि रिसर्च केला जातो आणि रिसर्चमध्ये त्या कंपॅरिझन शीट्स बनतात आणि पॅरेंट्सना आणि स्टुडंटना मग पूर्ण ते जे कंपॅरिझन शीट्स आहेत ते एक्सप्लेन केल्या जातात एंड ऑफ द कोर्स आणि त्यांना खूप क्लॅरिटी मिळते. अजून एक मी त्याच्यामध्ये महत्वाचं सांगेन की हा जो रिसर्च चालू असतो त्यावेळेला एक एक फील्ड बद्दल त्या स्टुडंटला इतकी क्लॅरिटी मिळायला लागते की मला तर असं वाटतं की एका या पॉइंटला स्टुडंटला आपण आणून सोडतो की ह्या 3-4 ऑप्शनचा जो तो रिसर्च करत असतो ना त्याच्यामध्ये तो एका ऑप्शनला असा येतो, त्याचा आतला आवाज असा सांगतो की येस दिस इज अप्रोप्रिएट करिअर ऑप्शन फॉर मी. या लेवलपर्यंत आपण त्याला आणून सोडतो कारण तो त्याचाच डिसिजन असतो. आणि मग त्याच्यामध्ये या सगळ्या रिसर्च नंतर त्यांना इतकी क्लॅरिटी आलेली असते आणि त्याच्यामुळे इथे जर क्लॅरिटी आहे ना तर आपण खूप चांगल्या प्रकारे फोकस करू शकतो. इव्हन या रिसर्चमुळे थ्रू आउट द करिअर पाथ म्हणजे समजा 4 वर्षाची डिग्री आहे, 5 वर्षाची डिग्री आहे आफ्टर 12वी वगैरे, तर त्या ह्याच्यामध्ये अकॅडमिक्स बरोबर त्यांना काही टेक्निकल साठी कोर्सेस करावे लागतात किंवा सॉफ्ट स्किल्स व्हॅल्युएशन ते काही कोर्सेस करावे लागतात. ते कसे करायचे, कधी करायचे हे सुद्धा सगळं आपण तो करिअर पाथ डिझाईन करून देतो. याच कोर्समध्ये ते जे काही 3-4 ऑप्शन्स आहेत त्याच्यासाठी जे एक्सपर्ट लोक आता मार्केटमध्ये आहेत त्या लोकांचे आपण इंटरव्ह्यूज देतो. त्याच्यामुळे स्टुडंट डिरेक्टली त्या पर्सनॅलिटीशी बोलू शकतात आणि त्यांनी अभ्यास कसा केला, जॉब कसा मिळवला, आता काय करतायत, ते एक्सपर्ट कसे झाले, या सगळ्या संदर्भातलं ते इंटरव्ह्यूमध्ये छान इंटरॅक्शन होतं आणि त्यांना तीही गाईडलाईन मिळू शकते. सो या पद्धतीने तो कोर्स आता डिझाईन केलेला आहे आणि तो कोर्स जरूर करावा कारण ही क्लॅरिटी मिळणं आताच्या जगामध्ये, या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये आपण स्वतः टिकून राहण्यासाठी ती क्लॅरिटी मिळणं ही खूपच महत्वाची बाब झाली. आपण आता स्टुडंट्स आणि पॅरेंट्स बद्दल म्हणजे 8वी ते 12वीच्या स्टुडंट्स आणि पॅरेंट्स बद्दल जे जाणून घेतलं काय काय आपल्या सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये आपण बिहेवियर पॅटर्न जो असतो टीनेजर्सचा त्याच्याविषयी गाईड करतो आणि अजून एक सर्व्हिस एरिया जो मेन सर्व्हिस एरिया आहे लाईफ बाय डिझाईन हा कोर्स डेव्हलप केलेला आहे. तो एक साधारण 30 ते 40 आणि पुढच्या वयोगटातील महिला आणि पुरुष यांच्याकरता हा कोर्स डिझाईन केलेला आहे. या दोन्ही बद्दल आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये नक्कीच जाणून घेऊया. थँक्यू जागृती मॅम. खूप छान कोर्सेस आणि बऱ्याच टेस्ट अवेलेबल आहेत आत्मबोध फोकस अँड वेलनेसमध्ये. मी असं म्हणेन की आपल्या व्ह्युअर्सना तुम्हाला काहीही डाऊट्स असतील, शंका असतील, कुठल्या गोष्टीचा गायडन्स हवा असेल तर डेफिनेटली यू कॅन कॉल अस. आमचे नंबर्स मेन्शन केलेले आहेत तर तुम्ही नक्की कॉल करा. तुम्हाला काहीही गायडन्स हवा असेल तर आम्ही पर्सनली वी विल ॲड्रेस दॅट. अजून असे व्हेरियस टॉपिक्सवरती आम्ही पॉडकास्ट सुद्धा नवीन घेऊन येणार आहोत आणि बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे गायडन्स तुम्हाला इथून मिळत राहतील. सो नक्की फॉलो करा. यू ऑल्सो हॅव एनिथिंग टू डिस्कस अबाउट आम्हाला नक्की शेअर करा. आपण त्याच्यावरती पॉडकास्ट नक्की बनवू. सो थँक्यू सो मच. डू सबस्क्राईब, फॉलो अस अँड स्टे ट्यून्ड.